आजकाल हार्ट अटॅकचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे आणि धक्कादायक म्हणजे आता फक्त वृद्धच नाही तर 30-35 वर्षाचे तरुण सुद्धा अचानक हार्ट अटॅकमुळे मृत्युमुखी पडत आहेत. पण खरं सांगायचं तर शरीर आधीच सिग्नल देत असतं, फक्त आपण त्याकडे लक्ष देत नाही. नमस्कार, मी श्वेता टोंगे स्वागत करते इब्लिसच्या हेल्थ अपडेटमध्ये. चला तर आज जाणून घेऊयात हार्ट अटॅकची ती सुरुवातीची लक्षणे जी जीव वाचवू शकतात. हार्ट अटॅक येण्याआधी सर्वात आधी जाणवतं ते म्हणजे छातीत जडपणा, दडपण किंवा गॅसेस सारखी जळजळ. काही वेळा ही वेदना डाव्या खांद्याकडे, मानेतील किंवा हाताकडे पसरू शकते. पुढचं लक्षण म्हणजे अचानक श्वास घेताना त्रास सुरू होणे, साधा चालताना सुद्धा दम लागणं किंवा झोपल्यावर श्वास कमी पडणं. कसलंही कारण नसताना थंड घाम फुटणं, अचानक चक्कर येणं, उलटी, पोटात जळजळ किंवा शरीर अशक्त पडणं ही चिन्ह सुद्धा हार्ट अटॅकचे असू शकतात. काही वेळा पाठीमध्ये, मानेला किंवा जबड्यात वेदना होऊ शकते. विशेषतः डाव्या बाजूला जास्त जाणवते. खरं म्हणजे ही लक्षण एकाच दिवशी दिसतीलच असं नाही. 2-3 दिवस किंवा आठवडाभर शरीर वेगवेगळे संकेत देत राहतं आणि ज्यांना मधुमेह, ब्लड प्रेशर, जास्त कोलेस्ट्रॉल, सतत ताण किंवा जास्त वजन तसेच ज्यांचं वय 40 पेक्षा जास्त आहे त्यांना हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, छातीत दुखणं, श्वास कमी पडणं आणि थंड घाम ही 3 लक्षणे एकत्र आली तर वेळ वाया न घालवता लगेच हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे. हार्ट अटॅक म्हणजेच अचानक मृत्यू नाही, पण वेळेवर उपचार न मिळाल्यास धोका वाढतो. त्यामुळे शरीर सांगतो ते ऐका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.